पिझ्झा खाताय का दादा? अरे मला काय माहिती तू येणार आहे, तुझ्यासाठी पण ऑर्डर केला असता. खायचंय का तुला? नाही नको, मी थालीपीठ खाऊन आलोय घरून. मग काय प्रॉब्लेम नाही. पण असं वाटतंय रे मला पिझ्झा खावा दादा. आणि तुझं पोट भरलेलं असेल ना रे. हा ना, किती खाल्ले थालीपीठ? 2 खाल्ले मी. मग काय आता तुला काय पीस जाणार आहे काय? नाही, थोडीशी भूक होती मला, पण मग ठीक आहे, काही नाही. नको नको, त्रास होईल, अजीर्ण होतं त्यांनी. अरे हा, वेगळ्या क्वालिटीचा पिझ्झा वाटतोय, नवीन आला का? त्यांनी मेनू मध्ये आत्ताच ऍड केलाय, चीज मार्गरिटा बेबीकॉर्न पिझ्झा हा, नाटकुळा. आणि एक्स्ट्रा तू पनीर ऍड केले वाटतं आहे ना पनीर याच्यात? टॉपिंग्स आपण टाकून घेतलं वरून. मला कसं पनीर आवडतं ना रे, आणि पनीर बघ एवढं सॉफ्ट आहे ना. टेस्ट एकदम भारी वाटत असेल आहे ना, तुला एकदम हॅपी फील होत असेल. अरे जेव्हा आला ना हा हा पिझ्झा, जेव्हा आला हा पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. हा, मला पण एकदम भारी वाटतंय. याचा बेस एकदम फ्रेश वाटतोय असं. अरे जस्ट तर मागवलंय, तू यायच्या आधी मागवलं आणि खायला घेतलं. मला असं ताण लागली. मी त्याच्यासाठी स्प्राईट मागवली होती. हा. बोला आता पिझ्झा संग काहीतरी लागलच नाही का, हा, त्यामुळे स्प्राईट मागवली. थंड आहे ना स्प्राईट? तुला प्यायचंय का पाणी? हा, फ्रीज मध्ये इथं बॉटल आहे बघ. नको, आता घरी गेल्यावरच पितो मी दादा. पण एकदम पिझ्झा भारी, असं खाल्ल्यावरती भारी वाटेल असं वाटतं. अरे तुला काय सांगू भाई, काय टेस्ट आहे. मला एवढा म्हणजे असा आनंद झाला ना मनापासून. सॉस अजून भारी वाटत असेल आहे ना त्याच्यात? त्याच्यासाठीच कॉम्बो केलाय मी तो सॉसचा. आणि सॉस आहे ना म्हणजे नाटकुळा. चल येऊ का दादा मी? चल येऊ का? हा. येतो हा.